मुलांच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच आईंना पडणारा प्रश्न मुलांना टिफिनला काय द्यायचं? कारण मुलं पालेभाज्या खात नाही, इतरही काही पदार्थ खायला मागत नाहीत. तर आज आपण पालकमध्ये रवा घालून इतका पौष्टिक पदार्थ बनवतोय ना की मुलं टिफिन संपवून येतील आणि हा नाश्त्याचा पदार्थ रोजच मला करून दे म्हणतील. इतका चवीला भारी लागतो. चला तर करायला घेऊयात. तर आज आपण पालकाचे 2 टिफिन रेसिपी बनवणार आहोत. यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये पालक घालायचा आहे. पालक आधीच धुवून घेतलाय, त्यानंतर असा तोडून घालायचा. यानंतर पालकाचे जे कोवळे देठ असतात ना ते सुद्धा मी घातलेले आहेत. यानंतर घालूया यामध्ये थोडीशी कोथिंबीर. आता घालूया रवा. तर रवा मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे, म्हणजे मोठे 2 चमचे आहेत. यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या आणि लहान एक आल्याचा तुकडा घेतलाय. एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखट आहे, मुलांना देतोय त्यामुळे मी एक लहान हिरवी मिरची घेतली आहे. मोठ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही त्याप्रमाणे हे घालू शकता. यानंतर घालायचं आहे 1 चमचा बेसन. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, तर पाणीसुद्धा जास्त घालायचं नाही, कमीच घालायचं. तरी मी इथे एक लहान वाटी पाणी घेतलेलं आहे. गरज लागेल तर आपण पाण्याचा नंतर वापर करायचा. आता मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. मस्त अशी हिरवीगार पेस्ट आपली ही बॅटर तयार झालं आहे. एका बोलमध्ये काढून घेऊया. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. या पद्धतीचं आपल्याला पाहिजे. पातळ नको जास्त. हे बघा असं पाहिजे. एकदम पातळ झालं तर ते आपला जो पदार्थ आपण बनवतोय तो व्यवस्थित बनवता येणार नाही. आता 5 मिनटं बाजूला ठेवूया. एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचा आहे अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धा किसून घेतलेला गाजर. यानंतर 2 चमचे इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, कच्चेच आहेत, शिजवलेले नाही. आणि त्यानंतर थोडीशी सिमला मिरची घेतली आहे बारीक बारीक चिरून. अर्धा टोमॅटो, लहान अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला. यानंतर घालूया यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता याला चव येण्यासाठी घालायचे फक्त पाव चमचा इथे घेतले. पाव चमचा पण नाही, एकदम चिमूटभर म्हणा काळी मिरी पावडर. यामुळे चव थोडीशी चांगली येते. आणि थोडंसं मीठ घातलं आहे, कारण आपण पालकच्या बॅटरमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत. यासाठी यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून देऊया. रवा घातला असल्यामुळे आपण हे पालकचं बॅटर आहे ते 5 मिनिट बाजूला ठेवलेलं होतं, कारण रवा फुलण्यासाठी 5 मिनटं तरी लागतात. आता यामध्ये अगदी जरासं अर्धा चमचा मीठ घातलं आहे, कारण आपण जे भाज्या मिक्स करून ठेवल्या त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी चिमूटभर म्हणजेच फक्त अर्धा चमचा यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. तुम्ही इनो न घालता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. तर फक्त अर्धा चमचा, लहान अर्धा चमचा घेतलेला आहे. इथे तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर फक्त हे तुम्ही असंच बॅटर मिक्स करून बनवू शकता. बॅटर आपलं तयार झालं आहे. तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. हा नॉनस्टिकच आहे, तरीसुद्धा मी थोडंसं तेल लावते. तेल किंवा इथे तुपाचा वापर करायचा. एक एक पळी बॅटर आपल्याला या तव्यावर सोडायचं आहे. आपण मस्त हे पॅनकेक बनवतोय, पालकचे पौष्टिक पॅनकेक बनवतोय. मुलांना टिफिनला द्यायला खूप सोपे जातात आणि शिवाय त्यांना असे लहान लहान पॅनकेक दिल्यामुळे खायलासुद्धा खूप सोपे जातात. हे बघा, असे एक पळी बॅटर घातलं की मस्त असे लहान लहान पॅनकेक बनवून तयार होतात. तर मुलांना देतोय त्यामुळे आपण हे लहानच बनवतोय. आता हे बॅटर घातल्यानंतर यावर आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या अशा घालायच्या. बऱ्याच आईंची तक्रार असते, मुलं पालेभाज्या खात नाहीत किंवा दुसऱ्याही इतर भाज्या खात नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही जर मुलांना बनवून असं पॅनकेक दिला ना तर मुलं आवडीने खातील, डब्बा संपवून येतील आणि पुन्हा पुन्हा असाच पॅनकेक मला करून दे म्हणतील. इतका चवीला भारी लागतो. त्यांना कळणारही नाही की यामध्ये तुम्ही कोणत्या भाज्या घातल्यात किंवा पालकचा इथे वापर केलेला आहे. सगळ्या भाज्या हे बघा अशा सगळ्या पसरून घालायच्या आहेत. तर जेवढ्या भाज्या मिक्स केलेल्या मी सगळ्या या पॅनकेकवर घातल्या. याची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, फास्ट करायची नाही. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन. हे बघा, सगळ्या भाज्या या पॅनकेकवर घातलेल्या आहेत. रंग पहा, मस्त सुरेख दिसतोय. एकदम कलरफुल असा पॅनकेक दिसतोय. झाकण ठेवूया आणि फक्त 2 मिनटं वाफ काढून घेऊया. हे पॅनकेक बनवण्यासाठी ना जास्त वेळसुद्धा लागत नाही. फक्त सकाळच्या घाई गडबडीत फक्त तुम्ही 10 मिनटात हे पौष्टिक पॅनकेक बनवू शकता. आता याला उलटून घ्यायचं आहे
थोडंसं असं वर प्रेस करायचं आहे, म्हणजे आपण ज्या भाज्या घातल्या आहेत ना त्या कच्च्या राहणार नाही, सगळ्या व्यवस्थित इक्वली एकसारख्या भाजल्या जातील. थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे. हे बघा, सगळे पॅनकेक असे उलटून घ्यायचे. मस्त असे दिसत आहेत आपले हिरवेगार पॅनकेक. थोडंसं प्रेस करून घेऊया. लगेचच हे तयार होतं, जास्त वेळसुद्धा लागत नाही. गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आहे, स्लो फ्लेमवरच करायचे. आता झाकण ठेवूया आणि परत 2 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा वाफ काढून भाजून घेऊया. हे जास्त तेल किंवा तुपाचा सुद्धा इथे वापर केलेला नाही, खूप कमी तेलाचा वापर केला आहे. फक्त आपण ब्रशने याला तेल लावलेलं आहे तव्याला. 2 मिनटं वाफ काढून घेतली आहे. आता उलटून घेऊया. तुम्हाला अजून कोणती मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी पाहायला आवडेल मंडळी, कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस त्या पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदाही होईल. सगळे पॅनकेक हे बघा मी असे उलटून घेतलेले आहेत. आता अजून हे पौष्टिक बनवण्यासाठी यावर मी घालते किसलेला पनीर. तुम्ही इथे चीजचा वापर करू शकता. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे पनीरसुद्धा असा घातला तर त्यांच्या पोटात जाईल. आपण पालक घातला आहे, भाज्या घातल्या आहेत, वेगवेगळ्या पनीरचा वापर केला आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता हा पॅनकेक आहे तो किती पौष्टिक आहे. आता सगळ्या पॅनकेकवर मी असा हा किसलेला पनीर घातलेला आहे. पनीरवर तुम्ही पाहिजे तर चीज घालू शकता किंवा पनीरऐवजी तुम्ही चीजचा किसून वापर करू शकता. आता याला पलटून घेऊया आणि 1-2 मिनटं फक्त दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. जास्त भाजायची गरज नाही, भाज्या शिजलेल्या आहेत. फक्त 1-2 मिनटं आपल्याला असं प्रेस करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेतलेलं आहे. हे बघा, असं थोडंसं प्रेस करायचं आहे. पलटून घेऊया. आता हे मस्त आपले पौष्टिक असे पॅनकेक तयार झालेले आहेत. मुलांना तुम्ही विचार करत असाल काय पौष्टिक द्यायचं मुलांना, रोज रोज काय बनवून द्यायचं आहे, तर आपण आजपासून मुलांच्या टिफिनची सिरीज चालू केलेली आहे. आजपासून रोज आपल्या चॅनलवर टिफिनचे असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे रेसिपी पाहायलासुद्धा मिळतील. पाहू शकता किती मस्त असे कलरफुल आपले पालकचे पॅनकेक तयार झालेले आहेत. आता याच पालकच्या बॅटरपासून अजून एक रेसिपी बनवून दाखवते, म्हणजे ही रेसिपीसुद्धा तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता. बॅटर उरलेलं होतं ते सगळं बॅटर मी या तव्यावर घातलं आहे. आपण डोसा बनवून घेऊया. एकदम प्लेन असा डोसा बनवतो आहे. चांगला असा पसरवून घ्यायचा आहे. जेवढा पसरवता येईल तेवढा पसरवून घ्यायचा, म्हणजे असा पालक डोसा पातळ आणि छान असा जाळीदार बनतो. वरून कोरडा झाला आहे. कोरडा झाल्यानंतर साईडच्या कड्याच्या मोकळ्या झालेल्या आहेत पहा. याला पलटून घेऊया. मस्त असा जाळीदार आपला पालक डोसासुद्धा तयार झाला आहे. पालक न खाणाऱ्यांना असा हा पालक डोसा तुम्ही बनवून देऊ शकता. हा बनवायलासुद्धा अगदी 5 मिनटं लागतात. दोन्ही बाजूनी चांगला भाजून घेतला आहे. यानंतर यावर मी घालते आहे पनीर किसलेला. तुम्ही इथे भाज्या ज्या आपण घातल्या त्या घालू शकता किंवा तुम्हाला मुलांच्या आवडीच्या वेगळ्या भाज्या घालू शकता किंवा चीज घालू शकता. पनीर असं पसरवून घ्यायचं आहे. खूप छान लागतो असा डोसासुद्धा खायला. मुलांना वेगळं वेगळं काही द्यायचं असेल तुम्हाला तर फक्त असा हा झटपट 5 मिनटात बनणारा पालकचा डोसासुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. आता याला फोल्ड करून घेऊया. दोन्ही बाजूनी भाजलेलंच आहे, जास्त भाजून घ्यायची गरज पण नाही. मस्त असा जाळीदार पालकचा डोसासुद्धा आपला तयार झालेला आहे. पहा, दिसायला किती मस्त दिसतोय. मुलांना आवडणारच, मुलं खाऊनच येणार, संपूर्ण डब्बा संपवून येणार. तर अशा पद्धतीने मंडळी तुम्ही हा पहिला टिफिनचा डब्बा म्हणजेच आपले पालकचे पॅनकेक, या पद्धतीने तुम्ही असे पालकचे पॅनकेक झटपट 10 मिनिटात बनवून देऊ शकता. यानंतर अजून काही तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये पौष्टिक द्यायचं असेल तर इथे सुकामेवा किंवा इथे मी थोडेसे मखाने होते माझ्याकडे, ते मखाने मी घालते. मखानेसुद्धा खूपच पौष्टिक आहेत. यामध्ये फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. तर थोडेसे मखाने मुलांना द्यायचे, म्हणजे मधल्या वेळेत त्यांना खाता येईल. यानंतर सॉस ठेवलेला आहे, सॉसचे असे पॅकेट. मस्त असा पौष्टिक आपला मुलांचा टिफिन बॉक्स तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही असे हे पालकचे पॅनकेक नक्की करून बघा. दुसरी रेसिपी आपली पालकचा डोसा. हा सुद्धा मस्त असा बनवून झाला आहे. थंड झाला आहे. फोल्ड करून घ्यायचा किंवा याला लहान आकारात तुम्ही कापून घेऊ शकता आणि त्यानंतर टिफिनमध्ये ठेवू शकता. लहान मुलं आहे, एकच पुरेसा होईल किंवा तुम्ही अजून देऊ शकता. यानंतर थोडे मखाने, मी 2 बदाम आणि 2 अक्रोडसुद्धा ठेवलेले आहेत. सॉसचे पॅकेटं ठेवलेले आहेत. मस्त आपले 2 टिफिन बॉक्स मुलांच्या आवडीचे तयार झालेले आहेत.
तर आजची ही 2 प्रकारची पौष्टिक टिफिन रेसिपी एकच बॅटरपासून आपण बनवली आहे. ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुलांना शाळेसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी असा हा पौष्टिक नाश्ता बनवून द्या. तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.